इगतपुरीतील शेतकरी मंडळांना सहाय्यक अभियंता PWD सार्वजनिक बांधकामाला निवेदन दिलं आहे की स्वतंत्र मालकीच्या शेतजमिनीजवळील हायवे रोडच्या महामार्गालगतच असलेल्या मोऱ्या बुजवल्यानं पावसाचं पाणी त्यांच्या शेतामध्ये तुंबून शेतजमिनीचे कधीही भरून न येणारं नुकसान होणार असून दोन्ही मोऱ्या पूर्ववत मोकळ्या करून द्याव्यात किंवा पावसाचं पाणी जाण्यासाठी निचरा होण्यासाठी अन्यथा दुसरी व्यवस्था करावी याबाबत विनंती अर्ज देण्यात आला आहे। यामध्ये विनंतीपूर्वक तक्रार अर्ज दाखल केला असून शेतीवरच कुटुंबियांची उपजीविका चालत असून उत्पन्नाचा दुसरा स्रोत नाही, त्यासाठी हायवे रोडलगतच असलेल्या मोऱ्या बुजवण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून चालू असून जमिनीलगत असलेल्या हायवे रोडवरील दोन्ही मोऱ्या बुजवल्यास किंवा बंद झाल्यास शेतजमिनीमध्ये पावसाचे साचलेले पाणी निचरा होण्यासाठी रस्ता राहणार नाही, त्यामुळे शेतजमिनीचं फार मोठं कधीही भरून न येणारं नुकसान होऊ शकतंय। याबाबत दोन्ही मोऱ्या कृपया बुजवण्याचं काम त्वरित बंद करावं। शेतकरी लोकांचं फार नुकसान मोठं होऊ शकतं, त्यासाठी सर्वस्वी नुकसानीसाठी आपणच जबाबदार असाल असं विनंती अर्जामध्ये शेतकरी मंडळानं सांगितलं आहे। माझे शेताची नुकसान केली आहे त्याला जबाबदार हे रोडवाले आहेत। मोऱ्या बंद केल्याबद्दल हे माझ्या मालकीचे शेत आहे। रोडवाल्यांनी मोऱ्या बंद केले आहेत। आता काम सोडून माझ्या शेताची नुकसान झाली आहे। साहेबांनी लक्ष घाला होते। रोडवाल्यांनी PWD काम बंद केले आहे। आता काम सोडून माझ्या शेताची नुकसान केली आहे, तर याला जबाबदार PWD आहे। माझं आहे शेतीत लागवड केलेली आहे, ते मोऱ्या बंद केल्यामुळे माझ्या शेताची नुकसान झालेली आहे। रोडवाल्यांनी मोऱ्या बंद केलेल्या आहेत, माझ्या शेताची नुकसान झाले आहे, पाणी तुंबलं आहे। किती दिवस झाले पेरणी केलेली आहे? वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।